सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाही. सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून भलते सलते विषयांमध्ये लक्ष विचलित करतं. पण हिंमत असेल तर मग ते आबू असमी असतील किंवा मोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील करायला अटक केलं डिरेक्ट कोरटकर आणि देवेंद्र फडणवीसांचे फोटो देखील समोर आलेले आहेत. आज कोरटकर आणि देवेंद्र फोटोज चर्चेत आहेत, अनेक फोटोज चर्चेत झालेले आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्याला काय कोण अटक करणार आहे. काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल, आता कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे. पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला, काल जो फोटो सगळं चार्जशीटमधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला, हा फोटो काही मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना. पण मग 3 महिने कशासाठी काढले, कोणासाठी काढले, कोणाला संरक्षण देत आहे आपण, कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे, हा एक प्रश्न उपस्थित होतोच. राजीनामा झाला घोटाले के लिए एकनाथ शिंदे जिम्मेदार दिया सुजाता सॉरी बहुत सारे घोटाले अच्छा नहीं कि हाथों सही हुए और अगर आप सही मायने से देखिए तो ये सीएम ने एकनाथ शिंदे को भी बर्खास्त करना चाहिए क्योंकि उनके हाथों से MMRD का घोटाला हो, BMC में काफी सारे घोटाले हो, रोड स्कैम हो, सारे आता तुम्हाला आठवत असेल कुरुळकरांचं काय झालं पुढे. आणि म्हणून कोणाशी संबंध आहे हे न बघता कुठच्याही संस्थेने मला वाटतं कोणालाही जे देशविरोधी कारवाई समोरून जायचं बोलतात त्यांना कोणी संरक्षण देत. लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.